कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा अर्जा जमते की काय कुठलं काय अर्जा अरे ह्या वेळी आतून वाजवत होतास तू तुझ्या भावना उमटल्या माझ्या कानावर काय झालं रे नाही कुठं काय अर्जा अरे का बाप आहे तुझा मी आयुष्यभर बुलबुल वाजवतोय माझ्या कानावर आवाज आला ना की मला कळतं तुला काय म्हणायचंय ते कदम मी आप्पीच्या घरी गेलो होतो अमोल बद्दल बोलायला, होय मग पण आत नाही गेलो आणि आयुष्यात परत जाणार पण नाही। मी आत शिरायला सरकारन काकी बाहेर पडायला एक वेळ झाली। काय सांगतोयस कदम आप्पी त्यांना पैसे पाठवत आले आजपर्यंत। काय बरं हे तुला कसं कळलं सरकारांचे तोंडून ऐकले मी, घरातून बाहेर पडताना बोलत होते ते। कदम 7 वर्षात आपल्याला नाही फोन करावा असं वाटलं तिला। माझं सोडा, तुम्हाला नाही, दादाला नाही, वहिनींना नाही, आपल्याशी संबंध नाही ठेवले, त्यांच्याशी बरं ठेवू वाटले हो? काय माहित अर्ज काय माहिती म्हणू नका, जे आहे ना ते मान्य करा कदम। बघा आप्पीचा विषय संपलाय आपल्यासाठी आणि आपला तिच्यासाठी। तुम्ही एकदा म्हणला म्हणून मी प्रयत्न केला, इथून पुढे प्रयत्न करणार नाही मी, माझ्याच्याने नाही होणार। ना तिला भेटणं होईल ना तिच्याशी बोलणं होईल, आणि तिला बघितलं जरी ना मी तरी सरकारांनी आपल्या बरोबर काय केलं, आई बरोबर काय केलं ना तेच आठवत राहील, आणि मला ते नकोय। तुझं मन मला कळतंय रे अर्जा तू प्रयत्न केलास ना झालं बघ आता मीही तुला काय बोलणार नाही कदम अमोल अर्जा तुला माहितीये मी बुलबुल का वाजवायचो आईसाठी ना। होय पण मला वाजवताना ना कायम वाटायचं की ती जिथं कुठं असेल ना तिच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल म्हणून। अरे पट्टीचे गाणारे तर ना गाऊन पाऊस पाडायचे, विजा चमकवायची। अरे आपण असं मनापासून काय पण वाजवलं गायलो तर आपल्या भावना ना अशा सगळीकडे जातात बघ। नियतीला कळतं रे आपल्याला काय म्हणायचंय ते। माझा नाही तुमच्या त्यांनी येते विश्वास। अरे पण माझा आहे ना अर्जा तुझं दुःख तिच्यापर्यंत पोचलंय आता नियती नक्की तुला ना अमोलला भेटवल बघ आता तू कायच करायची गरज नाही। कदम एवढं सगळं होऊन पण आशा कुठून येते होई? अर्जा अरे मी हाडाचा शेतकरी आहे आणि शेतकरी काय पेरत असतो र आस पेरत असतो आणि आसच उगवत असते। अरे त्याला कुठं माहित असतं की पाऊस पडणार आहे का दुष्काळ पडणार आहे का रोगराई पडणार आहे म्हणून। आस आस आसगावची आस आप्पी काय करून ठेवलं तिने आपलं? तिचं माहित नाही अर्जा पण एक खरं सांगतो अरे नियती अमोलला ना आपल्याला भेटवणार म्हणजे भेटवणारच बघ। अरे आता तुझं वय काय, कशाला नशा करतो? त्याशिवाय डोकं शांतच होत नाही साहेब। मंजिर साहेब घरात आई वडिलांचे वाद कमीच होत नाहीत, सारखी भांडत असतात। म्हणून काय नशा करायची का? आमची चुकी, त्याला बोलू दे, बोल रे। अहो साहेब मुद्दामून नाही केलं मी, घरातला एकच तरी होतो। बाहेरून आले की घरात शांतता असावी असं वाटतं ना। माझे आई बाबा रोज भांडतात, बाप कधी कधी पिऊन येतो, मग रातभर दंगा। असं वाटतं की जन्माला का घातले त्यांनी। ते दोघं कामाला जातात ना, प्रेशर असेल, अजून काय असेल,
तर तू तुझा अभ्यास करून त्यांना मदत केली पाहिजे का याच ती नशा केली पाहिजे? अरे हे बघ, ह्या नशिबाई जर तुझा जीव गेला ना तर ती दोघं एकमेकांना कधीच माफ करू शकणार नाही, कळते का? हा साहेब. नुसतं हो म्हणून होणार नाही. हो साहेब, पटतंय मला यांचं. मला पण नशिडी म्हणून नाही जगायचं. काय रे, कुठं होतास? किती शोधायचं तुला? तुम्ही आई ऐकायच्या? होय हे बघा, घरच्या भांडणाला कंटाळून घर सोडून गेला होता. होय रे. हो, तुम्ही थांबतच नाही ना अजिबात. काय करणार मी? काकू, आपल्या घरच्या भांडणांचा पोरांवर काय परिणाम होतो बघा. आपल्या घरात कसं वातावरण आहे ना त्याच्यावर ठरतं पोरांचं चालणं, वागणं, बोलणं, कळलं का? चुकलं साहेब, आता पुन्हा नाही असं व्हायचं. जा घेऊन. चल रे. आणि आता अभ्यासच करायचा नीट. घर सोडून जायचं नाही अजिबात. आमचं लक्ष आहे तुझ्याकडे. काय गायतोंडे साहेब, तुम्ही नाही गेला? सर, ही फाईल. कलेक्टर मॅडमना असं वाटतंय की तुम्हीच ते पोलीस अधिकारी आहात जे ह्या शहराला ड्रग्सच्या विळख्यातून सोडवू शकतील. आमचे साहेब आता हे असले चिंचुके, तसं नाहीये. म्हणजे आमचे इतर अधिकारी आहेत, म्हणजे आमच्या आर्या मॅडम आहेत, त्या बघतील नीट. हे बघा, निरूप पोचवण्याचं माझं काम होतं, ते मी केलं. ठीक आहे, येतो मी. 1 तासात मीटिंग आहे, आम्ही तुमची वाट बघतो. थँक्यू. साहेब, कसला विचार करताय? चिंचुके, ग्राउंडवर जिथं राडा झाला होता तिथला साक्षीदार येणार होता, त्याला फोन करून बघा. आणि आर्या कुठे? सर, आर्या, आपल्या कलेक्टर ऑफिसला मीटिंगला जाऊन यायचं. कलेक्टर ऑफिसला? हा, कलेक्टर मॅडमनी बोलवले. सर, विषय काय आहे? म्हणजे काही पर्सनल काहीच नाहीये, मीटिंग आहे म्हणलं ना मी. बाकी गोष्टी तुला जाताना सांगतो मी, तू रेडी राहा. ओके सर. मॅडम, येस. मी जाऊ का कलेक्टर ऑफिसला? का बरं? म्हणजे तुम्हाला का जायचंय? अहो मॅडम, माझा अपर्णा मॅडमवर विश्वास नाही आहे. मीटिंग ठीक आहे, नेमकं काय कारण आहे ते बघायचं आहे मला. तुम्ही जरा जास्तच विचार करताय. हं? अहो मॅडम, निष्काळजी राहण्यापेक्षाही परवडलं ना. बरं ठीक आहे, जातो मी. चला, निघायचं का? सर, मला जरा आदर्श नगरला जाऊन यावं लागेल. तुम्ही चिंचुकेंना घेऊन जाता का? ठीक आहे, चल चिंचुके. तो आपण इथे का जमलो याची तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना. ड्रग्ज विळख्यात अडकलेली आजची तरुण आहे. हा खरं तर खूप गंभीर प्रश्न आहे आणि तो आपण लवकरात लवकर सॉल्व्ह केला पाहिजे. येस, आपल्या सगळ्यांसमोर रिपोर्ट्स आहेत, ती प्लीज एकदा बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.